दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन, स्वानंद कर्मवीर भाऊराव पाटील उत्कृष्ट गौरव पुरस्कार। या जगात अशीही काही माणसे असतात ज्यांना स्वतः बरोबरच जगातील इतर माणसेही सुखी समाधानी असं त्यांना वाटत असतं। इतरांच्या आनंदासाठी झटण्यात त्यांना सुख वाटत असतं आणि त्यात उपकाराची भावना नसते, तर उत्तरदायित्वाची जाणीव असते। समाजाकडून आपण घेतलं ते समाजाला परत करण्याची ही जाणीव असते। आणि असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे यजुवेंद्र महाजन व त्यांनी उभारलेली दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन, जी दिव्यांग व्यक्तीच्या सामाजिक आणि आर्थिक समावेशनासाठी गेल्या अनेक वर्षापासून भरीव काम करत आहे। यजुवेंद्रजींनी एक स्वप्न पाहिलं होतं की समाजातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला समान संधी मिळावी। यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि समाजातल्या मानसिकतेमध्ये बदल करणं, आणि हे स्वप्न साकार झालंय जळगाव मधल्या प्रकल्पामध्ये, जेथे शेकडो दिव्यांग व्यक्ती आनंदाने एकत्र राहतात, शिकतात, स्वतःमधल्या सामर्थ्याची त्यांना तिथे जाणीव करून दिली जाते। दीपस्तंभ मनोबलने देशातील पहिले दिव्यांग, अनाथ, आदिवासी, वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, प्रशिक्षण, उच्च शिक्षण व व्यक्तिमत्व विकसन केंद्र सुरू केले। त्यात 300 विद्यार्थी विनामूल्य प्रशिक्षण घेत आहेत। आतापर्यंत भारत सरकार, NCPEDP, दिल्ली, लोकसत्ता, सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे अनेक संस्थेतर्फे दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन जळगाव यांना पुरस्कृत करण्यात आले आहे। आज स्वानंद महिला संस्था व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अखिल भारतीय 15व्या स्त्री साहित्य कला संमेलनात दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन यांना स्वानंद कर्मवीर भाऊराव पाटील उत्कृष्ट गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे। दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन।